घरात सतत चिडचिड आणि भांडणं होतात का? श्री स्वामी समर्थांची ही प्रेरणादायी कथा एकदा नक्कीच पहा. एका गावात एक मोठं कुटुंब राहत होतं. बाहेरून पाहिलं तर त्या घरात सर्व काही होतं. पैसा, सुखसोयी, नातेवाईक आणि भरभराट. पण त्या घराच्या भिंतींमध्ये एक असं रहस्य दडलेलं होतं, ज्यामुळे त्या घरातील प्रत्येकजण दिवसेंदिवस अस्वस्थ होत होता. सकाळची सुरुवात रागानेच व्हायची. दुपारपर्यंत कुणी ना कुणी कोणावर तरी चिडलेलं असायचं. रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा एखादं भांडण तर ठरलेलंच असायचं. आश्चर्य म्हणजे भांडणाचं कारण कधीच मोठं नसायचं. कधी चहात साखर कमी पडली म्हणून, कधी घरातील एखादी वस्तू जागेवर ठेवली नाही म्हणून, तर कधी एखाद्याने वेळेवर उत्तर दिलं नाही म्हणून. हळूहळू त्या घरातील हसणं हरवलं. मुलांनी बोलणं कमी केलं. आईच्या चेहऱ्यावरती शांतता नाहीशी झाली. वडील कायम चिंतेत राहू लागले. एकाच छताखाली राहूनही प्रत्येकजण मनाने दूर गेला. एक दिवस त्या घरातील सर्वात वयस्कर आजी म्हणाल्या, या घरावर कोणाचं वाईट सावट नाही, पण आपल्या घरात शांतता का राहत नाही हे समजत नाही. हे ऐकताच घरातील धाकटा मुलगा म्हणाला, या प्रश्नाचं उत्तर फक्त स्वामी समर्थ देऊ शकतात. दुसऱ्याच दिवशी तो अक्कलकोटकडे निघाला. श्री स्वामी समर्थ वडाच्या झाडाखाली शांत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे तेज आणि करुणा होती. त्या तरुणाने त्यांच्या चरणी नमस्कार केला आणि डोळ्यात पाणी आणत म्हणाला, स्वामी, आमच्या घरात रोज भांडणं होतात. कुणालाही कुणाचं बोलणं आवडत नाही. प्रेम संपत चाललं आहे. कृपा करून सांगा, या मागचं खरं कारण काय आहे? स्वामी काहीच बोलले नाही. ते शांतपणे उठले आणि त्या तरुणाला आपल्या मागे येण्याची खूण केली. दोघे गावाबाहेर चालत गेले. थोड्या अंतरावर एक सुंदर बाग होती. त्या बागेत विविध फुलं उमलली होती. पक्ष्यांचा मधुर आवाज वातावरणात घुमत होता. स्वामी एका मोठ्या वृक्षाजवळ थांबले. त्यांनी विचारलं, हा वृक्ष एवढा हिरवागार का दिसतो माहीत आहे का? तरुण म्हणाला, कारण त्याला योग्य पाणी, हवा आणि माती मिळते. स्वामी हसले, म्हणाले, बरोबर. जसं झाडाला पाणी लागतं तसंच नात्यांनाही प्रेम लागतं. जसं झाडाला सूर्यप्रकाश हवा असतो तसं घराला विश्वास हवा असतो. आणि जसं झाडाची मुळं मजबूत असली तरच ते वादळात टिकतं, तसं कुटुंबाची मुळं म्हणजे संयम आणि समजूतदारपणा. तरुण लक्षपूर्वक ऐकत होता. तेवढ्यात स्वामी त्याला एका दुसऱ्या झाडाजवळ घेऊन गेले. ते झाड पूर्ण कोमेजलेलं होतं. स्वामी म्हणतात, हे झाड का सुकलं? त्याला पाणी मिळालं नाही. स्वामी म्हणाले, नाही, त्याच्या मुळांमध्ये विष टाकलं गेलं. तरुण आश्चर्यचकित झाला. स्वामी? स्वामी म्हणाले, घरातही असंच होतं. बाहेरून घर सुंदर दिसतं, पण मनात अहंकार, राग, संशय आणि कटू शब्दांचा विष साचायला लागलं की नाती आतून सुकू लागतात. त्या शब्दांनी तरुणाच्या मनाला धक्का बसला. तो हळू आवाजात म्हणाला, स्वामी, मग आमच्या घरात हेच विष पसरलं आहे का? स्वामी शांतपणे म्हणाले, तू स्वतःच उत्तर शोध. तरुण विचार करू लागला. त्याला आठवलं, वडील रागात मोठ्याने बोलायचे. आई मनातलं दुःख लपवायची. भावंड एकमेकांशी तुलना करायची. कुणीही चूक मान्य करत नसे. प्रत्येकाला स्वतःचंच बरोबर वाटायचं. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. स्वामी म्हणाले, घरात भांडणं कधीच कारणांमुळे होत नाहीत, ती मनात साचलेल्या अहंकारामुळे होतात. ते पुढे म्हणाले, लक्षात ठेव, राग हा आगीतल्या ठिणगीसारखा असतो. सुरुवातीला तो लहान असतो, पण वेळेवर विझवला नाही तर संपूर्ण घर जळून टाकतो. तरुण म्हणाला, मग तो विझवायचा कसा? स्वामी म्हणाले, 4 गोष्टी लक्षात ठेव. पहिली, राग आला की लगेच उत्तर देऊ नको. दुसरी, समोरच्याचं पूर्ण ऐक. तिसरी, स्वतःची चूक मान्य करायला शिक. आणि चौथी म्हणजे दररोज घरात प्रेमाने 2 शब्द बोल. तरुण मनापासून ऐकत होता. स्वामी पुढे म्हणाले, लोक देवासमोर तासभर बसतात, पण घरच्यांशी 5 मिनिटं प्रेमाने बोलायला वेळ काढत नाहीत. मग घरात शांतता कशी येईल? इतक्यात एक वृद्ध दाम्पत्य स्वामींच्या दर्शनासाठी आलं. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान होतं. तरुणाने विचारलं, तुमच्या घरी भांडणं होत नाहीत का? वृद्ध गृहस्थ हसले, होतं ना, पण आम्ही राग झोपेपर्यंत ठेवत नाही. दिवस संपण्याआधीच एकमेकांची माफी मागतो. स्वामी म्हणाले, यालाच खरं नातं वैभव म्हणतात. ते पुढे म्हणाले, मोठं घर, भरपूर पैसा आणि महागड्या वस्तूंनी सुख मिळत नाही. सुख मिळतं ते नम्र स्वभावाने, गोड बोलण्याने आणि क्षमा करण्याच्या वृत्तीने. तरुण आता पूर्णपणे बदलला होता. त्याने स्वामींना विचारलं, स्वामी, एकच अशी गोष्ट सांगा की जी प्रत्येकाने लक्षात ठेवावी. स्वामी काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, ज्या घरात प्रत्येकजण जिंकण्याचा प्रयत्न करतो त्या घरात नाती हरतात, पण ज्या घरात प्रत्येकजण नातं जपण्याचा प्रयत्न करतो तिथे सर्वजण जिंकतात.
हे वाक्य तरुणाच्या मनात कायमचं कोरलं गेलं. तो घरी परतला. त्या दिवशी त्याने कुणालाही दोष दिला नाही. सर्वप्रथम त्याने आईची माफी मागितली. वडिलांशी शांतपणे संवाद साधला. भावंडांना प्रेमाने जवळ घेतले. सुरुवातीला कुणालाच त्याच्या बदलावर विश्वास बसला नाही, पण काही दिवसांनी घरातील वातावरण बदलू लागलं. मोठ्याने बोलण्याची जागा हसण्याने घेतली, रागाची जागा समजुतीने घेतली आणि संशयाची जागा विश्वासाने भरली. आज एक दिवस आजींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या म्हणाल्या, आज पुन्हा आपल्या घरात सुख परत आलं. तरुणाला तेव्हा स्वामींचे शब्द आठवले, घरातील शांतता बाहेरून आणावी लागत नाही, ती आपल्या वागण्यातून निर्माण करावी लागते. तर या कथेतून आपल्याला तात्पर्य काय मिळतं की श्री स्वामी समर्थांची शिकवण सांगते की घरात सततची चिडचिड आणि भांडणं याचं मूळ कारण पैसा, नशीब किंवा वस्तू नसतं. अहंकार, कटू शब्द, संयम, अपेक्षा आणि संवादाचा अभाव हीच खरी कारणं असतात. ज्या घरात प्रेम, संयम, क्षमा आणि परस्परांचा आधार असतो त्याच घरात सुख, समाधान आणि ईश्वराची कृपा आपोआप नांदते. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.